श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा 9 एप्रिल रोजी येत आहे। गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात, त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते। धार्मिक मान्यतानुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती, त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे। चैत्र महिन्याची प्रतिपदा 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 सुरू होईल, तर 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार गुढीपाडव्याचा सण मंगळवारी म्हणजे 9 एप्रिल रोजी साजरा होणार आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये गुढी उभारतो आणि आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहण्याकरता आपण प्रार्थनाही करत असतो। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतोय, कष्ट तर करतोय, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर आपल्याला ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला या झाडाचं फक्त एक मूळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे। हे मूळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा चुंबकासारखा खेचला जाईल। अक्षरशः पैशाला खेचणारं झाड म्हणून हे झाड ओळखलं जातं। हे उपाय केल्यामुळे वर्षभर भरभरून आपल्या घरामध्ये पैसा हा येणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। हिंदू धर्मात वटवृक्षाला देववृक्ष मानले जाते, कारण वटवृक्षामध्ये ब्रह्मा, श्रीहरी विष्णू आणि महादेव यांचा वास असतो। वडाच्या झाडाला आयुष्य जास्त असतं, म्हणून त्याला अक्षयवट असं म्हणतात। अखंड सौभाग्य, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी वटवृक्षाची पूजा केली जाते। आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी वटवृक्षाची एक मुळी आपल्या घरी घेऊन यायची आहे। मुळी आपण जेव्हा झाडाजवळनं तोडणार आहेत तेव्हा आपल्याला हात जोडून वटवृक्षाला बोलायचं आहे की ही मुळी जी आहे मी माझ्या घरी घेऊन जाते, ज्यामुळे माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दारिद्र्य हे सर्व नष्ट झालं पाहिजे, म्हणून ही मुळी जी आहे मी माझ्या घरी घेऊन जाते। अशा रीतीने आपल्याला प्रार्थना करायची आणि ही मुळी आपल्या घरी घेऊन यायचं आहे। त्याचबरोबर अजून एक वस्तू आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची, ते म्हणजे रंगारी हिरडा। आता रंगारी हिरडा तुम्हाला कुठे भेटेल, तर जिथे पण पूजेचे साहित्य मिळतं तिथे तुम्हाला हा हिरडा सहज उपलब्ध होईल। किंवा तुमच्या इथे स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तुम्हाला त्या केंद्रामधनं सुद्धा रंगारी हिरडा जो आहे तो मिळून जाईल। त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाची पोटलीसुद्धा विकत घेऊन यायची। जर तुमच्या इकडे स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर केंद्रामध्ये तुम्हाला ह्या सर्व वस्तू सहज मिळून जातील। आता जी वडाची आपण मुळी घरी घेऊन आले तिला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं। जर तुमच्या घरी गंगाजल असेल तर आवर्जून गंगाजलने ही मुळी जी आपल्याला धुवून घ्यायची। आता ही सर्व सेवा किंवा हा सर्व उपाय जो आहे तो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे। गुढीपाडव्याला 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला ह्या दुर्मिळ योगामध्ये हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय कोण करू शकतं, तर कोणीही करू शकतं। जर घरातल्या स्त्रीला काही अडचण असेल तर त्या घरातला करता पुरुष आहे तो करू शकतो, मुलं करू शकतात किंवा इतरही घरातली कोणती सदस्य असतील तर त्यांनी केला तरीही चालणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक सुयर असेल तर त्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ही सेवा जी आहे ती करता येणार नाही। आता हा संपूर्ण उपाय जो आहे आपल्याला देवघरामध्ये बसून करायचा आहे। सगळ्यात पहिला आपल्याला स्वामींसमोर जो आहे गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक छोटी प्लेट किंवा तामण घ्यायचं। त्या तामणामध्ये आपल्याला मूठभर तांदूळ हे ठेवायचे। त्या तांदळाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आणि त्यावरती आपल्याला ही वडाची जी मुळी आपण घरी घेऊन आले ती आणि त्याचबरोबर रंगारी हिरडा जो आहे तो, ह्या 2 वस्तू आपल्याला त्या तांदळावर ठेवायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचा जप हा करायचा आहे। आता जप किती वेळा करायचा, तर आपल्याला 11 माळी जी आहे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। आता तुम्हाला 11 माळी करणं शक्य नसेल तर किमान तुम्हाला 1 माळ तरी जी आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा, म्हणजे आपल्याला 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे।
त्यानंतर आपल्याला पूर्ण मनोभावे देवाला प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहे, दारिद्र्य, अडचणी आहेत, संकट आहेत, ती दूर होऊन माझ्या घराची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. अशा रीतीने आपल्याला देवाला प्रार्थनाही करायची आहे. जेव्हा आपण हा उपाय करणार आहे तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मकता असली पाहिजे की हा उपाय केल्यामुळे निश्चितच माझ्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण संकट आहेत, दोष आहेत, अडचणी आहेत, त्या सर्व दूर होणार आहेत. कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा ही मनोभावे केली, पूर्ण श्रद्धेने केली तरच आपल्याला त्याचा चांगला फायदा किंवा चांगलं फळ हे मिळत असतं. ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला काय करायची, जी लाल रंगाची पोटली आपण आणलेली आहे त्या पोटलीमध्ये ही मुळी आणि त्याचबरोबर तो रंगारी हिरडा जो आहे तो आपल्याला त्या पोटलीमध्ये टाकायचा आणि ही पोटली जी आहे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमधल्या साईडला वरती एखादा खिळा वगैरे तुम्हाला ठोकायचा आहे आणि तिथे ही पोटली जी आहे ती आपल्याला लटकवायची आहे. कारण आपला मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये जी पण चांगली गोष्ट किंवा वाईट गोष्ट जी येते ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमधल्या बाजूला करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असू दे, इडापिडा असू दे, करणीबाधा असू दे किंवा कोणाचा वाईट नजर असेल तीसुद्धा आपल्या घराला लागणार नाही. आता जर हा उपाय तुम्ही मागच्या वर्षी केला असेल तर ती पोटली आपल्याला ह्या वर्षी म्हणजे हा उपाय करताना ह्या गुढीपाडव्याला ती पोटली आपल्याला विसर्जन करून टाकायची आणि ही नवीन पोटली जी आहे ती आपल्याला लावायची. कारण ही संधी फक्त आणि फक्त वर्षातनं आपल्याला एकदाच मिळते. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. नक्की करा. तुम्हाला त्याचा निश्चितच प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला स्वतः अनुभव येईल की हा उपाय केल्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे, दारिद्र्य आहे, संकट आहेत, दोष आहेत ते कमी व्हायला लागलेले आहेत आणि तुमच्या घराची, तुमच्या मुलांची भरभरून अशी प्रगती व्हायला लागलेली आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.